नमस्कार. मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते. तर माझ्या प्रत्येक सुगरणीला स्वयंपाकघरात उपयोगी येतील अशा उपयुक्त व भन्नाट किचन टिप आज आपण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. टिप नंबर 1. गुढीपाडवा स्पेशल पुरणपोळी बनवत असाल तर पुरणपोळीसाठी डाळ शिजवताना त्यात तेल आणि हळद घाला. यामुळे डाळ पटकन शिजते व डाळ पटकन शिजल्यामुळे आपल्या गॅसची पण बचत होते. टिप नंबर 2. पुरणपोळीची कणिक मळताना पाण्याऐवजी शक्यतो दुधात मळावी आणि त्या दुधात थोडेसे केसर घालावे. केसरमुळे पोळीला छान रंग येतो आणि पुरणपोळीचा स्वाद देखील वाढतो. तर पुरणपोळीसाठी तुम्ही कणिक मळताना ही टिप ट्राय करू शकता व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. टिप नंबर 3. भजी बनवताना लगेच बनवायची नसेल तर मिश्रण थोडे घट्टसर ठेवावे, कारण मिश्रण तसेच राहिल्यामुळे किंवा पडल्यामुळे त्यामध्ये असलेल्या कांद्यामुळे त्याला पाणी सुटते आणि ते पातळ होते व व्यवस्थित भजी बनवता येत नाहीत. आणि पातळ पिठाची भजी तेल देखील जास्त शोषले जातात. म्हणून भजी बनवताना लगेच जर तुम्हाला बनवायचे असेल तर पीठ थोडेसे सैलसरच ठेवावे आणि थोड्या वेळाने जर तुम्हाला ती बनवायची असतील तर पीठ हे घट्टसर राहू द्यावे. तर भजी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा व टिप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. साधी सोपी पण अतिशय खास टिप नंबर 4. पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ शिजवून झाल्यावर गरम असताना चाळणीवर चाळून घ्यावी. थंड झाल्यावर डाळ चाळायला वेळ लागतो. तर पुरणपोळी बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर 5. भाजीला फोडणी देताना आधी मीठ घालावं, तर मिरचीच्या बिया अंगावर उडत नाहीत. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 6. कुकरमध्ये एखादा पदार्थ तळायला लागला असेल तर कुकरचे झाकण लावून थंड पाण्यामध्ये कुकर ठेवा. यामुळे तळायला लागलेला पदार्थ सहज निघतो. साधी सोपी पण रोजच्या उपयोगात येईल अशी खास टिप नंबर 7. मसूर डाळीची आमटी बनवताना डाळ शिजवल्यावर उभा चिरलेला कांदा आणि पालक छान परतून त्यामध्ये घ्यावा. यामुळे आमटीची चव खूपच वाढते. तर मसूर डाळीची आमटी बनवताना ही टिप तुम्ही ट्राय करू शकता. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 8. झेंडूची फुले बारीक करून त्याचा रस काढा आणि हा रस नारळाच्या तेलात टाकून उकळून थंड झाल्यावर केसांना लावा. यामुळे केस गळती होणार नाही. तर तुमचे पण केस गळत असतील तर तुम्ही ही टिप ट्राय करा. टिप नंबर 7. मिक्सरमध्ये कोणताही मसाला बारीक करताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नये. यामुळे मसाला बाहेर उडून तो आपल्या डोळ्यामध्ये पण जाऊ शकतो. तर मसाला वाटताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची व खास टिप नंबर 10. जे लोक मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतात किंवा मातीच्या भांड्यामध्ये पाणी पितात त्यांना कोणतेही आजार होत नाहीत, कारण मातीपासून आपल्या शरीराला आवश्यक असणारे पौष्टिक घटक मिळतात. तर तुम्ही पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ही टिप नक्की फॉलो करा. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 11. इडली बनवताना इडली पात्रामध्ये बॅटर भरून साचे ठेवताना वरच्या साच्याचे होल खालच्या साच्यावर येतील असे ठेवावे, म्हणजे इडली पाण्याने ओली होणार नाही. तर इडली बनवताना तुम्ही ही टिप नक्की फॉलो करा. प्रत्येकाच्या उपयोगी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 12. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. तोंड कोरडे पडत असेल तर किंवा पुन्हा पुन्हा तहान लागत असेल तर गूळ व पाणी मिक्स करून तयार झालेले गुळाचे पाणी प्यावे. तर उन्हाळ्यामध्ये तुम्ही पण ही टिप नक्की फॉलो करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 13. रात्री कोणतेही उपाय केले तरी झोप येत नसेल तर आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक वाचा. यामुळे तुम्हाला बोर होईल आणि लगेचच झोप लागेल. तर तुम्हाला पण झोपेसंबंधी काही समस्या असतील तर ही टिप ट्राय करा. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 14. पनीरची भाजी टेस्टी लागण्यासाठी पनीर आधी बटरमध्ये परतून मग ग्रेव्हीमध्ये घाला. यामुळे पनीरची भाजी टेस्टी बनेल. तर आपल्या सर्वांची आवडती पनीरची भाजी टेस्टी बनवण्यासाठी ही टिप ट्राय करा. टिप नंबर 15. लहान मुले कोबी पालक खात नसतील तर त्यांना बेसन पीठ व तांदळाचे पीठ घालून छान खमंग अशी भजी बनवून द्यावी.
अशी कुरकुरीत व खमंग चटपटीत भजी मुले अगदी आवडीने खातात. साधे सोपी पण अत्यंत उपयुक्त टिप नंबर 16. सलाद कापताना मधोमध न कापता भाज्या तिरप्या कापा, म्हणजे त्याचा रस निघून वाया जाणार नाही. प्रत्येकाच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 17. टाचदुखीचा त्रास असेल तर किंवा टाचामध्ये भेगा पडल्या असतील तर भेगामध्ये मेण भरावे किंवा मेणबत्ती वितळून त्यामध्ये लावावी. यामुळे टाचदुखी कमी होते. अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर 18. केसांना डाय करणे, कलर करणे किंवा स्ट्रेट करणे अशा कोणत्याही प्रकारे केसांना नुकसान पोहोचेल अशा गोष्टी करणे टाळा. प्रत्येकाच्या कामी येईल अशी उपयुक्त टिप नंबर 19. ध्यान व योगा केल्याने मानसिक आजार कधीच निर्माण होत नाहीत. अत्यंत उपयुक्त टिप नंबर 20. पोहे भिजवताना नेहमी चाळणीमध्ये भिजवावेत. यामुळे जास्त पाणी निथळून जाते आणि पोहे मोकळे मोकळे होतात. वरील टिप आवडल्यास मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.